आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. बघा ना, तुमची भारती परत आलीये, सगळं काही सोडून. आता ना तर मी ठाकूर शंकरसिंगची सून आहे आणि ना विजयची पत्नी. फक्त तुमची मुलगी, तुमची लाडकी बाहुली. हेच म्हणायचात ना तुम्ही मला लहानपणी. भारती, माझ्या मनाची अवस्था तुला कधीच कळणार नाही. मला नाही कळणार, मग कोणाला कळेल माझ्या बाबांचं मन? माझे आदर्श बाबा, ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात कधीच स्वतःच्या तत्वांसोबत आणि सत्यासोबत तडजोड केली नाही. मग त्यासाठी त्यांच्यावर कितीही मोठा त्याग करायची वेळ येऊ देत. सगळी नाती गोती, घर कुटुंब सगळं विखुरलं, पण त्यांची तत्व, त्यांचे विचार डगमगले नाहीत. मला तर गर्व आहे की मी अशा आदर्श वडिलांची मुलगी आहे. भारती, तू एवढ्या रात्री सासरून इथे यायला नको होतास. तू तू कोणाची तरी धर्मपत्नी आहेस. धर्मपत्नी? कोणाची धर्मपत्नी? कोणतं सासर? जे नातं माझ्या कुटुंबाने, माझ्या वडिलांनी स्वीकारलंच नाहीये, त्या नात्याचं ओझं मला एकटीला कसं काय पेलवेल? म्हणून मी सगळं सोडून परत आलीये बाबा. मी आपल्या घरी परत आलीये, तुमच्याकडे, माझ्या घरी, माझ्या अंगणात. तुमची भारती परत आलीये बाबा. वेडबीड लागलाय का तुला? काहीही बदलतेस ते? तुला समजतंय तू काय बडबडतेस? एवढी समज तर तुम्ही दिलीच आहे बाबा. लोक जास्तीत जास्त काय म्हणतील? हेच ना की भारती घटस्फोटीत आहे, एक टाकलेली बाई. मला मान्य आहे बाबा, पण माझ्या बाबांचा अपमान करून मला कोणतंही नातं नकोय. भारती, तू अजून लहान आहेस. आयुष्य सोपं नाहीये. एका घटस्फोटीत बाईचं आयुष्य कसं असतं ते तुला माहित नाहीये. उद्या लोक असं म्हणणार नाहीत की भारतीने विजयला सोडलं. उलट लोक असं म्हणतील की शंकरसिंग आणि विजयनं भारतीला घरातून बाहेर काढलं. तुझं जगणं कठीण होईल. तुला का घुसमटत जगायचंय भारती? कारण मी माझ्या बाबांना असं तडफडत जगताना बघू शकत नाही. मग हा विचार तू तेव्हा करायला हवा होतास, जेव्हा तू विजयचा पती म्हणून स्वीकार केला होतास. मला ही गोष्ट आणखी किती वेळा सांगावी लागेल बाबा, की मी कोणत्या परिस्थितीत लग्न केलं? ठाऊक आहे मला, आणि मला हेही ठाऊक आहे की ज्याने तुझी अब्रू वाचवली त्याचा भाऊ तुझ्या आईचा खुनी आहे. कदाचित तुम्ही विसरताय बाबा, त्याआधी तो तुमचा विद्यार्थीही आहे. पुरे झालं भारती. भारती, मालती देवी फक्त तुझी आईच नव्हती, ती सामाजिक विकासाच्या पायाभरणीची एक कोनशिला होती. मालतीची हत्या का स्त्रीची हत्या नव्हती, तर या गावच्या सरपंचाची हत्या होती.
सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या एका स्त्रीची हत्या होती. उलट मी तर हेच म्हणेन की समाजातल्या दुर्बल शोषित लोकांच्या प्रतिनिधीची हत्या होती. आणि त्या खुन्याने एका स्त्रीचीच नाही, एका संपूर्ण समाजाची हत्या केली आहे. आणि तुला वाटतंय की त्या खुन्याच्या भावाचा मी जावई म्हणून स्वीकार करू? अशक्य आहे, अशक्य आहे भारती. कदाचित तुझं मन त्यांच्या बंगल्यात रमलंही असेल, तिथल्या श्रीमंतीची तुला भुरळही पडली असेल, पण मला नाही, मला नाही भारती. ठाऊक आहे बाबा, म्हणूनच तर परत आले. आता तरी माझा स्वीकार करा, आता तरी तुमच्या मुलीचा स्वीकार करा बाबा. नाही भारती, कपाळावर सौभाग्याचं कुंकू लावलेल्या आपल्या सुहासिनी मुलीला कोणता बाप विधवेच्या रूपात पाहू शकतो? आता तू तिथेच परत जा भारती. नाही बाबा, मी परत जाण्यासाठी नाही आले, मी इथेच राहणार. मग भले समाज मला टाकलेली बाई म्हणू, विधवा किंवा घटस्फोटी, मी इथे ह्या घरात ह्याच अंगणात तुमच्या डोळ्यासमोर राहणार आहे बाबा. नाही भारती. काय झालं बाबा? ऐकताय ना? तुम्हाला ऐकावं लागेल बाबा. तुम्ही खंबीर व्हा बाबा, एका घटस्फोटित मुलीचा सांभाळ करण्यासाठी. स्वतःचं मन घट्ट करा लोकांचे टोमणे ऐकण्यासाठी. असे टोमणे जे अशा मुलीच्या बापाला ऐकावे लागतात, जी ना सुवासिनी आहे ना विधवा. ऐकताय ना तुम्ही बाबा? तुम्ही एका अशा मुलीचे वडील आहात जी ना धड सुवासिनी आहे ना धड विधवा. नाही भारती, नाही. तुझ्यामुळे माझा नवरा गेला ना, तू कधीच सुखी होणार नाहीस, कधीच नाही. तुझं कधीच चांगलं होणार नाही. जशी तुझ्यामुळे आज मी विधवा झाले ना, लक्षात ठेव, एक दिवस तुझ्यावरही हेच वेळ येईल. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला कधीच सुख लाभू देणार नाही. खूप हौस आहे ना तुला परिस्थितीशी लढण्याची, पण मलाही सवय आहे जिंकायची. आता करणार मी आणि भोगशील तू. वहिनी तुम्ही गप! तुला काय वाटलं, माझ्या कुंकवाशी असं खेळल्यानंतर तू या घरात थयथयाट करशील आणि मी मुक्काट्याने अशी तमाशा बघत राहीन? ऐक भारती, तू अशा कोणत्याही भ्रमात राहू नकोस. अगं, गंगाधर पंतांची मुलगी आहे मी, सहजासहजी सोडणार नाही मी तुला. वाघिणीच्या तोंडाला जेव्हा माणसाचं रक्त लागतं ना, तेव्हा ती अजून नरभक्षक बनते. आता तू ना तुझे या घरातले दिवस मोजायला लाग. त्या घरच्या वंशाचा दिवा विझवलास आणि आता विजयच्या जीवावर उठलीस का? आत्याबाई, हे तुम्ही काय बोलताय? मग आणखी काय बोलू? आरती ओवाळू तुझी. मी तुम्हाला वचन देते की मी या घराचा आणि इथल्या माणसांचा आदर करेन. सगळ्यांना आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न करेन. कुठवर अशीच खोटं बोलत राहणार आहेस भारती? आणखी किती खोटं बोलणार आहेस? मी काय खोटं बोलले? कोणती गोष्ट लपवली? बहुतेक तू मला ओळखलेलं नाहीयेस. नाही, मी तुझी ओळख कशी काय विसरेन? स्वतःच्या अंतरात्म्याची ओळख कोणी विसरू शकतं का? तरी तू खोटं बोलतेस. म्हणतेस की मी काय खोटं बोलले, कोणती गोष्ट लपवली. कदाचित तू विसरतेस की मनुष्य सगळ्यांशी खोटं बोलू शकतो, पण स्वतःच्या अंतरात्म्याशी नाही. एक चांगला सल्ला देऊ तुला? विजय तुझा नवरा आहे, तुझ्या सुख दुःखातला सोबती, आनंद आणि दुःखातला सोबती. त्याच्यापासून काही लपवणं योग्य नाही. सांगून टाक त्याला सगळं. आजवर या घरात तुझ्यासोबत काय काय झालंय ते. आत्याकडून मिळत असलेली वागणूक, शांतीने दिवस रात्र ऐकवलेल्या गोष्टी, ज्योतीचं तुझ्यासोबतचं वागणं, जा आणि जाऊन सगळं सांगून टाक विजयला. का अशी घुसमटत जगतेस? आणि त्यानंतर तुला ठाऊक आहे त्यांना सांगितल्यानंतर काय होईल? काय होईल?
जे काही होईल ते तुझ्या भल्यासाठीच होईल. आणि आईनं दिलेलं वचन, त्याचं काय करू? सगळं काही विसरून जा. तू ही म्हण तर ऐकली असशीलच, आपण भलं तर जग भलं. जेव्हा तुला सुख लाभेल तेव्हाच तू इतरांना सुखी ठेवू शकशील. आणि हो, हे विसरू नकोस की जर तू विजयपासून काहीही लपवलंस तर तुला त्याचा खूप पश्चाताप होईल. पण आई, जर आईनं दिलेलं वचन मोडलं तर मी स्वतःच्याच नजरेतून पडेन. आणि जर का माझ्यामुळे आईना काही झालं तर नाही नाही विजय ना, मी कोणाला काहीही सांगणार नाही. मग मला काहीही सहन करावा लागो, काही ऐकावं लागो, पण मी कोणाला काही सांगणार नाही. आणि उद्या जाऊन विजयला कळलंच तर की तू त्याच्याशी खोटं बोललीस, आजवर त्याच्यापासून खूप गोष्टी लपवल्यास तू, तेव्हा काय करशील? एक गोष्ट तर तुला चांगलीच ठाऊक असेल की एकदा का नवऱ्याचा त्याच्या बायकोवरून विश्वास उडाला की काय होतं. माहित आहे की मी सांगू? माझं ऐक भारती, तुझ्यासाठी विजय महत्वाचा आहे, आई नाही. नाही, माझ्यासाठी दोघेही महत्वाचे, विजय सुद्धा आणि आई सुद्धा. पण या दोघांपैकी महत्व तर तुला विजयलाच द्यावं लागेल. आता विसर आईंना आणि सरळ विजयना सांगून टाक की या घरात तुझ्यासोबत काय काय होतं. अगं, असं काय दिलंय तुला या घराने, अन्याय आणि अपमानाखेरीज. म्हणून सांगते, विसर, सगळं काही विसर आणि फक्त विजयकडे लक्ष दे. कारण विजयच तुझं या घरातलं सर्वस्व आहे. आणि आई, आई कोणीच नाही. अगं, विजयना तर मी कसंही सांभाळीन, पण आईंना दिलेलं वचन मी नाही मोडू शकत. मला या घरात मुलीचं आणि सुनेचं कर्तव्य पार पाडायचंय. आणि पत्नीचं कर्तव्य? का उगाच वाद घालतेस माझ्याशी? तू जा इथून, मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. निघून जा इथून, निघून जा, मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. निघून जा इथून. तुला खूप पश्चाताप होईल भारती, अजूनही वेळ गेली नाहीये माझं ऐक. नाही तर तुझ्याकडे पश्चातापाशिवाय काही उरणार नाही. मला तुझं काही ऐकायचं नाहीये, मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये. सरस्वती, काय झालं? अगं, एवढा विचार नको करूस. अगं, थोडा वेळ पड, आराम कर. जिच्या मुलीला भर तारुण्यात वैधव्य आलं, तिची आई आराम कशी करू शकते? तुम्ही असा विचारही कसा करू शकता शांतीचे बाबा? माझ्या डोळ्यासमोर माझ्या शांतीचा चेहरा सारखा येतोय. हो, त्याचं नव्हतं झालं एका क्षणात. माझी फुलासारखी पोर फार कोमेजून गेलीये. हो, प्रीतीच्या दुःखाची जाणीव फक्त तुलाच नाहीये, मला पण आहे. मला कळत नाही का की आज अशा अवस्थेत ती बिचारी कसे दिवस काढत असेल. आणि तिला तिथे सोडून आल्यापासून अस्वस्थ वाटतंय ना. अगं, मुलीचा बाप आहे मी, माझ्या अंगा खांद्यावर खेळवलंय तिला, स्वतःच्या हाताने कन्यादान केलंय मी तिचं. आज माझ्या मनाची अवस्था काय झालीये हे माझं मलाच ठाऊक. पण आता तिच्यावर असा प्रसंग ओढावलाय, त्यात आपण काय करू शकतो? गेलेल्या माणसाला आपण परत आणू शकत नाही ना. हे सगळं तुमच्यामुळेच झालं. तिच्या ह्या अवस्थेला जबाबदार फक्त तुम्हीच आहात, तुम्हीच, आणि कुणीही नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही पोटच्या पोरीला नरकात ढकललं. मोठी हौस होती ना तुम्हाला MLA व्हायची, मग त्यासाठी हे घर विकायचं, जमीन जुमला विकायचा, सोनं नाणं विकायचं. पण तुम्ही तर स्वतःच्या मुलीलाच. कोणाचा विश्वास असो वा नसो,
पण मला हे चांगलंच ठाऊक आहे की माझी शांती विधवा होण्यामागे फक्त तुम्हीच जबाबदार आहात. फक्त तुम्हीच. हे पण विसरू नकोस, जर चूक मी केली आहे तर ती सुधारणार सुद्धा मीच. काय सुधारणार आहात तुम्ही? काय सुधारणार? अहो, तुम्ही जावई बापूंना परत आणू शकता? माझ्या शांतीचं सौभाग्य परत आणू शकता? तिच्या कपाळावरचं कुंकू परत आणू शकता का तुम्ही? तुला काय वाटतं, ज्याने जावाई बापूंचा खून करून आपल्या मुलीला विधवा केलंय, असं केल्यानंतर तो सुखाने जगू शकतो? नाही सरस्वती, गंगाधर नाव आहे माझं. जेवढे अश्रू माझ्या मुलीच्या डोळ्यातून वाहिलेत ना, तेवढंच रक्त मी त्याच्या शरीरातून काढणार आहे. हेच करू शकता तुम्ही. मारहाण, रक्तपात, नेतागिरी, हेच तर करत आलात तुम्ही. आणि आता आपल्या मुलीला, ज्योतीला सुद्धा त्याच वेरी ढकलताय. आपल्या एका मुलीला तर आधीच विधवा केलंय तुम्ही, आणि दुसरीला सूड उगवण्यासाठी पुन्हा त्या जागी ढकलताय. अहो, कसले वडील आहात तुम्ही? कसले वडील आहात? तुम्हाला आपल्या मुलींची आणि माझी दया नाही का होईये? काहीच वाटत नाही तुम्हाला आमच्याबद्दल? तुम्ही आम्हाला कधीच सुख लाभू देणार नाहीत का? या घरात आल्यापासून एक दिवस मला सुख लाभलेलं नाही, कधीच नाही. तू काहीही म्हण सरस्वती, आता मी तेव्हाच शांत होईन जेव्हा मी त्या शंकर सिंगला उद्ध्वस्त करेन. आता काहीही हो, मी शंकर सिंगला सुखाने जगू देणार नाही. मगच माझा जीव शांत होईल. त्याला उद्ध्वस्त करणं हेच माझं ध्येय आहे. मग काहीही हो, काहीही. ज्योती, मी तुला कुठे कुठे नाही शोधलं आणि तू इथे बसली आहेस. हे घे, संत्र खा. मला नाही आवडत संत्र. थोडे तरी खा, तुला माझी शपथ आहे. प्लीज मला संत्र आवडत नाही. प्लीज खा ना ज्योती, प्लीज. ए ज्योती, संत्र घे ना. आणखी एक घे. मी सांगितलं ना, एकच खाईन म्हणजे एकच खाईन. सारखं सारखं काय विचारतोयस? नकोय मला अशी संत्र. रागवलीस का? आत्या आली तर प्रॉब्लेम होईल. हे घे ना, एवढाच तर आग्रह आहे माझा, बस. तुला माझी शपथ. घेतलं. खुश? नाही मोडला मी तुझा आग्रह. अरे असं नाही ज्योती, तुला तर खाताही येत नाही. मला दे हे. हं? आता तू डोळे बंद कर. काय? तुझे डोळे बंद कर. मी डोळे बंद केले. आता लल्लन बेटा, गाडी हळूहळू रुळावर येते. आता लवकरच आईशी बोलणी करावी लागेल. लल्लनजी, मी स्वतः खाऊ शकते. लल्लनजी, जरा मला एक गोष्ट सांगा. ती जी भारती आहे ना, ती तुम्हाला कशी वाटते? भारती वहिनी खूप चांगली आहे ती. हम्म, पण तू सारखी भांडत का असते तिच्यासोबत? मी भारतीशी भांडण करते? लल्लनजी, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मी भांडखोर आहे, मी भांडण करते? मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही. जातीये मी. नाही, मी ऐक ना. जातीये. ज्योती, अगं ज्योती, ऐक तरी. अरे वा, आज सरपंच मॅडम अभ्यास करतायत.
बऱ्याच दिवसांपासून मी पुस्तक वाचलं नव्हतं. म्हटलं आज वाचूया. कदाचित वाचनात मन रमेल. चांगलंय. पण भारती, मला अजून एक गोष्ट सांगायची होती. कोणती? तू ग्रामपंचायतीत जाणं सुरू कर. हो, मी सुद्धा खूप दिवसांपासून हाच विचार करते. पण फक्त विचारच केला. घरातल्या कामामध्ये अशी काही अडकले की विचाराच्या पलीकडे काहीच करू शकले नाही. भारती, जास्त विचार करशील ना तर त्यातच गुरफटशील. मला ठाऊक आहे की तू घरातल्या जबाबदाऱ्यांचा जास्त विचार करतेस, पण घरातल्या सोडून आणखी खूप जबाबदाऱ्या आहेत. गावाने तुला सरपंच बनवलंय. त्यांच्याही तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि तुला त्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व